विधिमंडळाचं पावसाळी अधिवेशन हे सुरू होते आणि ते गाजण्याची शक्यता सुद्धा आहे। शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार रोहित पवार हातात संविधानाची प्रत घेऊन विधान भवनात आता पोहोचलेले आहेत। त्यामुळे विरोधक पहिल्याच दिवशी आक्रमक पवित्रा घेणार असल्याचं आता स्पष्ट झालंय। हे सरकार फक्त खोके आणि दलालीचा असल्याचा आरोप सुद्धा त्यांनी यावेळी केलेला आहे। राज्यामध्ये शेतकऱ्यांना खतासाठी फिरावं लागतंय, मात्र ड्रग्ज मुबलक प्रमाणात उपलब्ध असतात असं म्हणत ड्रग्जच्या मुद्द्यावर सुद्धा विरोधक सरकारला घेणार असल्याचे स्पष्ट संकेत रोहित पवार यांनी दिलेले आहेत। महाराष्ट्राची फार मजेदार परिस्थिती झालेली आहे। म्हणजे इथं ड्रग्ज मुबलक मिळतात पण शेतकऱ्याला खत मात्र त्या ठिकाणी मिळत नाही। म्हणजे गजबच सरकार आहे। म्हणजे ड्रग्जचा पुरवठा जबरदस्त चालू आहे आणि खताच्या बाबतीत शेतकऱ्याला वन फिरावं लागतं, अशी या महाराष्ट्राची आज परिस्थिती आहे। दुर्दैव गोष्ट आहे। महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राइब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।